सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून शहीदांना श्रद्धांजली। आजही खाकीचं स्मरण ही अभिमानास्पद बाब। पोलीस निरीक्षक संदीप बागुल। सन 2019 रोजी जम्मू काश्मीर श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर पुलवामा इथं झालेल्या भारतीय जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याला आज 7 वर्ष पूर्ण झाली असून त्या घटनेचं स्मरण ठेवून हल्ला झाल्यापासून दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान पेन आणि महात्मा गांधी वाचनालय यांच्या माध्यमातून शहीदांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला पेनमधील नागरिकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आले होते। त्या आवाहनाला प्रतिसाद देऊन पेनमधील माजी सैनिक सुरेंद्र ठाकूर, राजेंद्र हटकर, वसंत पोईलकर, लहू पाटील, पेनचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल, सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्याध्यक्ष समीर म्हात्रे, काँग्रेसच्या नंदाताई म्हात्रे, शिवसेनेच्या दीपश्री पोटफोडे, ॲडव्होकेट मंगेश नेने, योगेश पाटील, विविध सामाजिक कार्यकर्ते, वकील, पोलीस अधिकारी व कर्मचारी, सह्याद्री प्रतिष्ठानचे मावळे, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, शालेय विद्यार्थी, पत्रकार, ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग, सुजाण नागरिक व देशभक्त उपस्थित होते। यावेळी बोलताना पेन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून अशा प्रकारचं पुण्यस्मरण केलं जातं याचं मला फार अभिमान वाटतेच, पण हे बघून कोणत्याही खाकी वर्दीला अभिमानच वाटेल असं सांगून पोलीस दलाच्या वतीनं श्रद्धांजली वाहिली। तर सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्याध्यक्ष समीर म्हात्रे यांनी आजचा दिवस हा व्हॅलेंटाईन डे म्हणजेच प्रेमाचं प्रतीक म्हणून असला तरी सर्वप्रथम देशप्रेम व्यक्त करावा म्हणून आम्ही दरवर्षी जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम करत असतो। व्हॅलेंटाईन डे साजरा करा, पण सर्वोच्च प्रेम हे आपल्या देशाप्रती सीमेवर काम करणाऱ्या जवानांसाठी व्यक्त करा असं सांगितलंय। यावेळी काँग्रेसच्या नंदाताई म्हात्रे, ॲडव्होकेट मंगेश नेने, माजी सैनिक सुरेंद्र ठाकूर यांनी देखील आपली मते व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली। एक वर्षी आजचा दिवस जो प्रेमाचा प्रतीक म्हणून साजरा करतात, आपण तेव्हापासून तो पहिले देशप्रेम जे जवान सीआरपीएफचे आपण शहीद झाले आपले बॅट हल्ल्यामध्ये, त्यांच्या प्रती आपलं प्रेम आणि त्यांचं देशप्रेम हे व्यक्त करण्यासाठी आपण त्यांना श्रद्धांजलीचा कार्यक्रम हा दरवर्षी गांधी वाचनालयामध्ये घेत असतो। सह्याद्री प्रतिष्ठान आणि महात्मा गांधी वाचनालय तसे पेडमध्ये सर्व सुजाण नागरिक आणि देशभक्त नागरिक या कार्यक्रमाला आवर्जून नेहमीच उपस्थित असतात। व्हॅलेंटाईन डे साजरा करू नका असं आपण कधीच बोललो नाही कोणाला, पण तो साजरा करताना सर्वोच्च प्रेम जे आपल्या मातृभूमी प्रति प्रत्येक नागरिक असायला पाहिजे ते जागरूक करण्यासाठी म्हणून हा आपण श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेत असतो। आज श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले पेनचे बागुल साहेब आणि आर्मीचे जवान आपले सुरेंद्र ठाकूर आणि हटकर साहेब या सर्वांचे इथे आल्याबद्दल मी आभार मानत नाही, कारण ते आपले कर्तव्य म्हणून इथे आलेले आहेत। तर मी त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांना विनंती करतो की आपण पुष्पहार घालून तिघांनी साहेब आपण कार्यक्रमाची सुरुवात करावी आणि त्यानंतर आपल्या महिला भगिनी त्या आहेत, त्या काही लोकांना वेळ मिळतो, काही लोकांना वेळ मिळत नाही, पण वेळ मिळत नाही त्या लोकांनी फक्त जरी मंगेश भाई बोलले त्यांना स्मरण जरी केलं तरी ती आपली श्रद्धांजली आणि आपलं देशप्रेम हे तिथपर्यंत पोहोचणार आहे। आपण बोलताना आम्ही प्रत्येकाला इथे लोक उपस्थिती वाढवावी म्हणून बोलतो की सच्चे देशभक्त असाल तरी या, असं काही नाही आहे। देशभक्त सर्वच आहेत याची जाणीव आम्हाला देखील आहे, पण आम्हाला बोलावं लागतं, कारण आपण जे करू त्याचंच पुढे अनुकरण ही नवीन पिढी करणार आहे। आपण जर हे दिवस विसरलो, आपण जर या गोष्टी विसरलो तर पुढच्या जी येणारी पिढी आहे ती आपोआप या गोष्टी स्मरणातून जाईल, त्यांच्यानंतर हे त्यांना दिवस आठवणार नाही, त्यांना महाराज आठवणार, त्यांना प्रभू श्रीराम आठवणार नाही। तर आपलं एक कर्तव्य आहे की आपण जे आपल्यापर्यंत आपल्या पूर्वजांनी दिलेलं आहे ते आपण पुढच्या पिढीला देण्याचं काम सातत्याने करूया। आणि खरं तर हा काळा दिवस आहेच, पण काळा दिवस पण आपण देशाचा अभिमान म्हणून कसा लोकांसमोर ठेवायचा, कारण प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात। जसं आपण म्हणतो अर्धा ग्लास भरला आहे आणि म्हणणारा म्हणतो की अर्धा ग्लास रिकामा आहे, तर आपण भरल्या ग्लासाकडे बघू। आपले जवान जे शहीद झालेत ते देशाच्या प्रती असलेलं प्रेम म्हणून शहीद झालेत, अशी प्रेम भावना प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये कशी उत्पन्न होईल याचा आपण भान ठेवूया। इथे कोणी छोटा कोणी मोठा नाही आहे, सर्व देशभक्त आहेत। भारतात राहणारा प्रत्येक नागरिक हा भारतीय म्हणून आणि देशभक्त म्हणूनच जगत आहे आणि आज आपण सर्व इथे आलात। खरं तर मी साहेबांना थोडं म्हणजे एक कल्पना मांडतो की खरा साहेब हा कार्यक्रम इथे आल्यानंतर माझ्या मनात आलं की हा कार्यक्रम आपण पोलिसांना घ्यायला हवा होता यावर्षी। त्याचं कारण असं आहे इथे आम्हाला लोकांना बोलावं लागतं, पण तहसील ऑफिसला येणार आणि पोलिसांना येणारे लोकही असंख्य असतात। तर आपण तिथे कार्यक्रम घेतला असता तर कदाचित तिथे जास्त लोकांना कळलं असतं आणि एक असा संदेश द्यायचा असता की पेण पोलीस स्टेशननी अनोखा उपक्रम, भले तो सह्याद्रीच्या माध्यमातून असला, कारण ह्याच्या आधी देखील आम्ही एसपी ऑफिसला कार्यक्रम
सह्याद्रीच्या माध्यमातून आम्हाला साहेबांनी परवानगी दिली आणि फार मोठा कार्यक्रम आपण एस पी ऑफिसमध्ये घेतला होता. तो गाडी आपण जे एस पी ऑफिसमध्ये लावले आहेत त्याच्यासाठी. तर आपण नक्कीच याच्यापुढे येणारा कार्यक्रम आम्ही तुमच्याशी बोलून चर्चा करून असा एखादा कार्यक्रम जो देशभक्तीपर असेल असा कार्यक्रम आपण तुमच्या इथे म्हणजे आपल्या इथे घ्यायचा प्रयत्न करू. आज आपण इथे सर्व जमून जो सह्याद्रीचा फेब्रुवारी 2019 जम्मू श्रीनगर नॅशनल हायवेवरती पुलवामा येथे अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला. त्या हल्ल्यामध्ये एकूण 40 जवान CRPFचे शहीद झाले होते. या भ्याड हल्ल्यात आपल्या देशाचं आपल्या राष्ट्राचं खूप मोठं नुकसान झालं. त्यांचं पुण्यस्मरण आज इथे सह्याद्री प्रतिष्ठान म्हणा किंवा आपण सर्व इथे जमलात ते पुण्यस्मरण करतायत ही फार मोठी मोलाची गोष्ट आहे, फार अभिमानास्पद गोष्ट आहे. हे बघून कुठल्याही खाकीवर्दीला अभिमान असल्याशिवाय वाटणार नाही. फार मोठा अभिमान येतो खाकीवर्दीसाठी, सर्व जवानांसाठी. त्यांना सर्व जवानांना आमच्यातर्फे, पोलीस दलातर्फे, सर्व अपरिचित जमल्याच्यातर्फे खूप खूप मनपूर्वक श्रद्धांजली वाहतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.